सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे हे धाराशिवमध्ये दाखल झालेत। वाशी शहरात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। 100 किलोचा हार घालत त्यांचं स्वागत करण्यात आलंय। मनोज जरांगे पाटील यांच्यावर 100 डेसिबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। जरांगेंच्या सभेसाठी तुफान गर्दी जमलेली आहे आणि जंगी स्वागत त्यांचं केलं जातंय। हा जो तिसरा टप्पा त्यांच्या आंदोलनाचा आहे, त्या टप्प्यामध्ये पुन्हा त्यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केलेला आहे आणि या दौऱ्यामध्ये मनोज जरांगे पाटील पुन्हा सभांचा धडाका लावणार आहेत। बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। बालाजी, एक तुफान प्रतिसाद म्हणावा लागेल मनोज जरांगेंना आणि कार्यकर्त्यांमध्येही तितकाच उत्साह। विलासकर बघितलं तर सकाळी 11 वाजताची जी सभा जी होती ती वाशी शहरात आयोजित केली होती। मात्र जी सभा जी आहे ती आता संध्याकाळचे 7:30 वाजले तरी सभा सुरू झालेली नाहीये। जरांगे हे वाशी शहरात दाखल जरी झाले असले तरी सभास्थळी यायला मात्र त्यांना उशीर होतोय। अलोट गर्दी जी आहे ती मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलेली दिसते आणि 125 जेसीबीद्वारे फुलांची उधळण जागोजागी त्यांच्यावरती करण्यात येते। या सभेत म्हणजे वाशी शहरात जे आहे ते एक वेगळं हे पाहायला मिळालं की माळी समाजाच्या वतीनं कार्यकर्त्यांनी जे आहे ते त्यांचं हार घालून जे आहे ते एक 100 किलोचा जो हार आहे तो हार घालून जरांगे पाटील यांचं स्वागत केलं गेलं आणि अगदी उत्साहपूर्ण वातावरणात जे आहे ते जरांगे यांचं स्वागत झालेलं आहे। विशेष करून जर बघितलं तर सकाळी 11ची सभा होती, मात्र संध्याकाळी 7:30 वाजले तरी ही सभा सुरू झालेली नाहीये। पुढे आणखी 2 सभा ज्या आहेत ते जरांगे यांच्या होणार आहेत। एक परंडा येथे होणार आहे आणि दुसरी जी आहे ती सोलापूरच्या करमाळा येथे होणार आहे। मात्र सकाळी 11ची सभा जरी आता 7:30ला सुरू होत असली तरी गर्दी आणि जो उत्साह जो आहे तो विशेषतः मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये पहिला दिसतोय। विशेष करून महिलाही आहेत ज्या त्या मोठ्या पद्धतीने मोठ्या संख्येने मोठा प्रचंड उत्साह आणि अलोट जो उत्साह दिसतोय तो यापुढे सुद्धा कायम राहील अशी आशा आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गडचिरोलीतल्या अतिसंवेदनशील भागात जाऊन आपली दिवाळी साजरी केली आहे। पिपली बुर्गी गावात जाऊन त्यांनी पोलिसांचा उत्साह वाढवलाय। पोलीस दलातल्या जवानांनी त्यांना फराळ आणि मिठाईचं वाटप सुद्धा केलं। तसंच आदिवासी बांधवांना त्यांनी दिवाळीच्या निमित्तानं भेटवस्तू दिलेल्या आहेत। राज्याचे मुख्यमंत्री आज दिवाळीच्या निमित्तानं अतिशय संवेदनशील अशी जी जागा आहे गडचिरोली जिल्ह्यातली पिपली बुर्गी, जिथं नव्यानं पोलीस स्टेशन सुद्धा उभारण्यात आलेलं आहे, त्याचं उद्घाटन सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेलं आहे आणि या अतिसंवेदनशील अशा भागात जाऊन त्यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधलाय। तिथल्या पोलीस बांधव आहेत त्यांना सुद्धा त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे। त्यांच्यासोबत आपण असल्याचं त्यांनी या कृतीतून दाखवून दिलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील भागात दाखल झालेले आहेत। महाराष्ट्राचं शेवटचं टोक आहे आणि माओवाद्यांच्या कारवाई असलेल्या भाग आपण बघू शकता। या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं औक्षण करत आहेत। या ठिकाणी भाऊबीज महिला ज्या जवान आहेत त्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी एक भाऊ म्हणून त्यांच्याकडनं एक वचन घेत आहेत। रक्षणाची जबाबदारी स्वीकारलेले मुख्यमंत्री आपण बघू शकता। महिला पोलीस कर्मचारी अतिसंवेदनशील माओवाद प्रभावित भाग आहे आणि या भागात आता मुख्यमंत्री आले। मुख्यमंत्र्यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी या भागाला भेट दिली आहे। संध्याकाळ होत आहे, चारी बाजूने जंगलाने वेढलेला हा पोलीस उपकेंद्र आहे आणि अशा ठिकाणी मुख्यमंत्री आता संध्याकाळच्या वेळेला आलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन जवानांना मिठाई आणि भेटवस्तू दिल्या। त्यासोबतच स्थानिक आदिवासी जनता या भागातल्या ज्या महिला होत्या त्यांनाही काही भेटवस्तू दिलेल्या आहेत आणि आता महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडनं त्यांनी औक्षण करून घेतलं। आता भाऊबीजेची भेट मुख्यमंत्री त्यांना देत आहेत। अतिदुर्गम भागातल्या जवानांचं मनोधैर्य वाढवण्याचा मुख्यमंत्र्यांनी नेहमीच प्रयत्न केलेला आहे। भामरागड असेल किंवा इतर भागातही मुख्यमंत्र्यांनी नेहमी दौरा केलेला आहे। गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत। एकूणच मुख्यमंत्र्यांचा हा जो दौरा आहे हा स्थानिक यानंतर बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट। वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात भारतानं न्यूझीलंडच्या समोर 398 धावांचं आव्हान ठेवलंय। पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतानं चार गडी गमावून तब्बल 397 धावा केल्या। भारताकडून विराट कोहलीनं सर्वाधिक 117 धावा केल्या तर श्रेयस अय्यरने 105 धावांची तुफानी खेळी केली। शुभमन गिलनंही नाबाद 80 धावा केल्या।
वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये सेमीफायनल होतीये. दरम्यान विराट कोहलीनं तडाखेबाज शतकी खेळी केली. यासोबत विराटनं वनडे क्रिकेटमध्ये 50 शतक करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. एका भारतीयानं आपला विक्रम मोडल्याचा आनंद झाल्याचं म्हणत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं विराट कोहलीची पाठ थोपटली. तो तुझ्या कामगिरीनं आपलं मन जिंकल्याचं सचिन म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देखील ट्विट करत विराट कोहलीला शुभेच्छा दिल्यात. ऐतिहासिक कामगिरी करत 50 शतकांचा विक्रम केल्याबद्दल अभिनंदन, असं अमित शहांनी ट्विटमध्ये म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार वानखेडे स्टेडियमवर पोहोचले. वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड संघाच्या सेमीफायनलचा सामना होतोय. हा सामना पाहण्यासाठी अनेक दिग्गज आणि सेलिब्रिटी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या बातमीची लिंक पुन्हा पोस्ट करत संजय राऊतांनी दावा केलाय की इस्रायली सशस्त्र दलांनी या बाळाच्या इन्क्युबेटरची वीज खंडित केली आहे. हिटलरनं ज्यूंना का मारलं हे आता समजतंय, असं संजय राऊतांनी ट्विट केलं. या पोस्टवर संताप व्यक्त केल्यानंतर राऊतांनी पोस्ट डिलीट केली. कोल्हापुरात कारखानदार शेतकरी संघटनांची उद्या बैठक होणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ ही बैठक घेणार आहेत. त्यामुळे ऊस दराची कोंडी उद्या फुटण्याची शक्यता आहे. ऊस आंदोलन चिघळल्यानं पालकमंत्री हस्तक्षेप करणार आहेत. संजय राऊतांवर शिवसेना अवलंबून नाही तर राष्ट्रवादी कशी अवलंबून राहील, असं म्हणत मंत्री अनिल पाटलांनी टीका केली. तर आम्हाला फेल्युअर म्हणताय, उद्धव ठाकरे हे फेल्युअर मुख्यमंत्री ठरल्याची टीका त्यांनी केली. चंद्रकांत दादा तुम्ही लगेच बदलले का, असं म्हणत मनोज जरांगेंनी टोला लगावला. चंद्रकांत पाटील तुम्हीच म्हणाले होते पुढील महिन्यात आरक्षण मिळेल, मग आता का बदलले, असा सवाल जरांगेंनी केला. बीडमध्ये झालेल्या जाळपोळीच्या घटनेच्या नंतर पहिल्यांदाच मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी तब्बल 25 मिनिटं मनोज जरांगे पाटील आणि पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या चर्चा झाली. निष्पाप लोकांना अटक केली जाऊ नये अशी विनंती मनोज जरांगे यांनी पोलीस अधीक्षकांना केली. बुलढाण्याच्या मेहकर इथं 2 दिवसापूर्वी आमदार संजय गायकवाड यांच्या भाचीच्या घरावर काही जणांनी दगडफेक करत मारहाण केली. या पार्श्वभूमीवर मेहकर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करू नयेत, असं आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आलं. शरद पवारांचा दाखला खरा की खोटा तपासल्यानंतर कळेल, असं विधान गिरीश महाजनांनी केलं. तर अजित पवार धूर्त राजकारणी आहेत म्हणून ते इतकी वर्ष राजकारणात टिकल्याचंही ते म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरेंना भोपाळमधून अटक झाली आहे. नाशिक पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. आर्थिक फसवणूक प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. नांदेडमध्ये भाजप आमदार प्रतापराव चिखलीकरांनी भाऊबीज साजरी केली. वीरपत्नींकडून चिखलीकरांचं औक्षण करण्यात आलं. त्यासोबत शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी इथल्या पवार फार्म या निवासस्थानी पवार कुटुंबियांनी भाऊबीज साजरी केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी अजितदादा, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार आणि रणजित पवारांचं औक्षण केलं. बीडमध्ये मंत्री धनंजय मुंडेंनी भाऊबीज साजरी केली. त्यांच्या भगिनी उमा केंद्रे यांनी धनंजय मुंडेंचं औक्षण केलं. परळीतल्या निवासस्थानी त्यांनी भाऊबीज साजरी केली असून धनंजय मुंडेंनी जनतेला शुभेच्छा दिल्या. अहमदनगरच्या पारनेरमध्ये रोहित पवारांनी भाऊबीज साजरी केली. यावेळी वीरपत्नींसह इतर महिलांनी रोहित पवारांचं औक्षण केलं. जळगावच्या पाचोऱ्यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांनी भाऊबीज साजरी केली. ठाकरे गटात असलेल्या त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांनी किशोर पाटलांचं औक्षण केलं. नवनीत राणांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांसोबत त्यांनी भाऊबीज साजरी केली. सुरक्षा रक्षक आपल्या सख्या भावापेक्षा कमी नसल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातल्या सावखेड येथे भाऊबीज साजरी केली. भागीरथीबाई धनजी गोंगे यांनी नेहमीप्रमाणे भावाला रुमाल टोपी कपडे भेट देऊन औक्षण केलं. तसंच मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील बहिणीला साडी भेट दिली. मनमाड शहरात भाऊबीजच्या दिवशी दूधसंघ आणि गवळी समाजाच्या वतीनं रेड्यांची झुंज लावण्याची जुनी परंपरा आहे. ही परंपरा कायम ठेवत शहरातील स्टेडियमवर रेड्यांची झुंज आयोजित करण्यात आली होती. दिवाळी, भाऊबीज आणि छठ हे सण एकत्र आल्यानं
रेल्वे आणि एसटी तुफान गर्दी झाली। दिवाळीच्या काळात एसटीच्या उत्पन्नात 25% अधिकची वाढ झाली आहे। दुसरीकडे छठ पूजेसाठी उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी केली। भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये चांदीच्या दरात 2000 तर सोन्याच्या दरात 300 रुपयांनी वाढ झाली। त्यामुळे बहिणीला भेटवस्तू देणाऱ्या भावांचं बजेट कोलमडलं असून सुवर्णनगरीत सोनं खरेदीसाठी ग्राहकांचा कमी प्रतिसाद मिळतो। दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर दिला तरच शेतकरी जगणार आहे। आज दुधाचे दर लिटर मागे 10 रुपयांनी कमी झाल्यानं दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। सरकारनं तात्काळ दुधाचा दराचा निर्णय घ्यावा अशी मागणी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी केली। राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत नंदुरबारमध्ये जनजाती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी विकसित भारत संकल्प यात्रेला हिरवा झेंडा दाखवला। भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी बांधवांचा विकास होणं गरजेचं आहे। राज्यातले आदिवासी विकास विभाग या अनुषंगाने चांगलं काम करत असल्याचं मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केलं। नंदुरबारमध्ये आयोजित जनजाती महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते। आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे। भगवान बिरसा मुंडा रस्ते जोड प्रकल्पातून राज्यातल्या आदिवासी वाड्या वस्त्यांपर्यंत रस्ते बनवण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं। दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। कोल्हापुरात आमदार प्रकाश आवाडेंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आंदोलकांनी खरडा भाकर देऊन औक्षण केलं। गतवर्षीच्या उसाला 400 रुपये मिळणार नसल्याचं आवाडेंनी स्पष्ट केलं। या विरोधात महिलांकडून आंदोलन करण्यात आलं। वाशिमच्या फुलुमरी ग्रामपंचायत कार्यालयात गुरं घेऊन ग्रामस्थांनी आंदोलन केलं। पाणी टंचाईने गुरांच्या पिण्याचा प्रश्न पाण्याचा मिटला आणि त्यामुळे ग्रामस्थ तो मिटवण्यासाठी अधिक आक्रमक झाले। लातूर जिल्ह्यातल्या उदगीर आडत बाजारपेठेतल्या गुमास्ता संघाचे कार्यालयाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं पाडण्यात आलं। त्याच्या निषेधार्थ उदगीर आडत बाजारपेठ बंद ठेवून गुमास्ता संघाच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात बोंबामारो आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे बाजारपेठेत लाखोंची उलाढाल ठप्प झाली। भंडाऱ्यात एकानं लहान भावाची निर्घृण हत्या केली आहे। लाखणी इथल्या तालुक्यातल्या सावरी इथं ही घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी नागपुरातून आरोपीला अटक केली। बुलढाण्यात मुंबई नागपूर महामार्गावर बस आणि दुचाकीचा अपघात झाला। अपघातात बाईकवरील 3 जणांचा मृत्यू झाला। अपघातानंतर काही काळ महामार्गावरच्या वाहतुकीवर परिणाम झाला। यवतमाळच्या राळेगावमध्ये बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्तानं राष्ट्रीय जनजागृती गौरव दिन साजरा करण्यात आला। यावेळी आमदार अशोक उईके कार्यक्रमात सहभागी झाले। त्यांनी पारंपरिक नृत्य सादर केले। दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटकांनी कोकणाला पसंती दिली आहे। मालवणमधल्या शिवला, दांडी, तारकर्ली, देवबाग, शिरोडा, देवगड या समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले। नेरुळमधल्या सागर पवार या कार्यकर्त्यांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी नेरुळ ते तुळजापूर पदयात्रा काढली। पुढील 12 दिवस पायी प्रवास करून तुळजाभवानी चरणी नतमस्तक होऊन अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडं घातलं। दीपक केसरकरांच्या मतदारसंघात केसरकरांच्या विरोधात पोस्टर लावण्यात आले। 15 वर्ष आमदार, 2 वेळा मंत्री, 4 वेळा पक्ष बदलून देखील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा तुम्ही देऊ शकत नाही। अजून किती संधी तुम्हाला हवी आहे असा सवाल विचारणारे बॅनर दोंडामार्ग इथं लावण्यात आले। बारामती तालुक्यातल्या सोनकसवाडी इथले शेतकरी संजय जगतापांच्या बांधावर जाऊन शरद पवारांनी भेट घेतली। यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे हजर होते। शेताच्या बांधावर जाऊन पवारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावितांनी जनजाती महोत्सवाच्या निमित्तानं सुंदर रांगोळी रेखाटली। पारंपरिक पोशाखात सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी गावितांची लगबग पाहायला मिळाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळमध्ये लागलेल्या निलेश राणे आणि सामंत बंधूंच्या बॅनर्सवर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी स्पष्टीकरण दिले। दिवाळीत मैत्री वृद्धिंगत करण्यासाठी बॅनर लावल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखनं शरद पवार यांची गोविंद बाग या निवासस्थानी भेट घेतली। यावेळी सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होते। शरद पवारांनी सिकंदर शेखला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत राष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा सल्ला दिला। यंदा नगर नाशिकसह राज्यात अनेक जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यानं खरीप वाया गेला। अशात धरणातलं पाणी वर्षभर पुरेल अशा पद्धतीने नियोजन करून सोडावं लागणार आहे। समन्यायी पाणी वाटप धोरण कायद्यानुसार नगर नाशिक धरण समूहातून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात 8 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागानं काढले। त्यामुळे निर्माण झालेल्या संघर्षावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नगरमध्ये माध्यमांशी बोलताना आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली।
जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही आणि ज्यांना वंशावळीच्या पुराव्याच्या अभावी कुणबी दाखले मिळत नाही तोपर्यंत मराठा तरुणांनी ईडब्ल्यूएस प्रवर्गातील आर्थिक आरक्षणाचा लाभ अजिबात सोडू नये असं आवाहन मंत्रिगटाच्या मराठा उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केलं। काही राज्यांनी केवळ राजकीय प्रतिष्ठेपायी आणि लोकप्रियतेसाठी आरक्षण वाढवून दिलंय, मात्र तसं करणं चुकीचं असून ते कोर्टात टिकणार नाही असं परखड मत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय। मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर असून कोर्टात टिकेल असं आरक्षण देणार असल्याची ग्वाही मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली। मराठा बांधवांकडून एक पणती जरांगे पाटील यांच्यासाठी लावण्यात आली, तर एक पणती मराठा आरक्षणाबद्दल लावून अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला गेला। सोलापुरातल्या एनजी मिल चाळीतल्या भागवत मंडप इथं दिवाळीच्या मुहूर्तावर अनोखा उपक्रम राबवण्यात आला। काळंबावाडी इथं पाईपलाईन योजनेचं पाणी कोल्हापुरात पोहोचण्यापूर्वीच योजनेमध्ये काही विघ्नसंतोषी लोक विघ्न आणत असल्याचं निदर्शनास आलं। मौजे कुर्डी इथं पाईपलाईनच्या पाईपला असलेले एअरवेंटचे नट बोल्ट पळवणं तसंच फ्लंजचं नुकसान करणं अशा काही प्रकारांनी सगळी यंत्रणा त्रस्त आहे आणि याची गंभीर नोंद आता घेतली गेलेली आहे। त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला। भाऊबीजेच्या निमित्तानं कोल्हापूरकरांनी मटण दुकानाच्या बाहेर मोठ्या रांगा लावल्या। गेल्या काही दिवसापासून फराळावर ताव मारणाऱ्या मांसाहार प्रिय कोल्हापूरकरांनी आज मटणावर ताव मारण्याचा बेत आखला। कोल्हापुरात पाहुणचार करायला मटणाचे जेवण केलं जातं, त्यामुळे भाऊबीजेला येणाऱ्या भावाला आणि बहिणीला आदरातिथ्याने मटण खाऊ घातलं जातं। यानंतर आपण थेट धाराशिवला जातो, जिथं मनोज जरांगे पाटील बोलतायत। नाही पाहिजे म्हणून तुम्ही इथं बसलात, ही सभा नाही किंवा कोणाला काम नाही म्हणून इथं नाहीत। 70 वर्षापासून माझ्या मराठा समाजानं काबड कष्ट करून लेकरं शिकवले, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली। कधी शेतामध्ये ऊन पडलंय का बघितलं नाही, कधी मुसळधार पाऊस पडला का ते पण बघितलं नाही। किती चिखलामध्ये मायबापाचा पाय जातोय तरीही त्या मैनान बापानं विचार केला नाही की माझा पाय चिखलात भरलाय आणि खालून काटा सुद्धा मोडलाय। मायबापाच्या डोक्यात आणि मनात एकच स्वप्न होतं, माझ्या वाट्याला आलेलं दुःख माझ्या लेकराच्या वाट्याला नाही आलं पाहिजे, म्हणून रात्रंदिवस कष्ट करायचे आणि पोरं शिकायचे। पोरगा अधिकारी बनल, पोरगी अधिकारी बनल आणि विश्वाचं दारिद्र्य असणारं माझ्यावर तरी संपल, म्हणून रात्रंदिवस कष्ट करायचे आणि लेकरं शिकवायचे। पण या आरक्षणापायी आमच्या लेकरांचा घात झाला। आमचे लेकरं हुशार असतानाही नोकरीपासून वंचित राहिले, उच्च शिक्षणापासून वंचित राहिले। 1% जर लेकरू हुकलं ना तर त्याची वेदना फक्त त्याच्या आई बापाला विचारा, काळीच कापल्यासारखी वेदना असती त्या आई बापांची आणि त्या लेकरांची। कारण त्या लेकराच्या डोळ्यात एकच स्वप्न राहतं, माझ्या माई बापानं कष्ट केले, त्यांचं स्वप्न मी प्रचंड अभ्यास करीन पण स्वप्न पूर्ण करीन। पण या आरक्षणानं मात्र त्या स्वप्नाची राखरांगोळी केली। कधी काही पैसे कमी पडले तर या बापानं कधी स्वतःच्या पोटाला पोटभर खाल्लं नाही, पोटाला चिमटा घेऊन 1-1 रुपया शिल्लक ठेवला आणि लेकरं शिकवले। कधी काळी कमी पडले तर वेजा नाही काढायला आपला मायबाप माग सरकारला नाही, पण लेकरं शिकवले आणि लेकरं शिकून कुठल्या तरी उच्च पदावर जातील, IAS अधिकारी बनतील, IPS बनतील, हे स्वप्न प्रत्येक मायबापानं बघितलं की माझ्या मुलाच्या अंगावर सुद्धा वर्दी चढली पाहिजे। पण या आरक्षणानं आमच्या बापाच्या आणि आमच्या लेकराच्या भविष्याची राखरांगोळी करून पूर्ण जीवन आमचं उद्ध्वस्त झालं। इथं मराठा समाज या राज्यात सुनामी आल्यासारखा हे पडलाय।
कधी नव्हते त्या मराठा समाजाला रात्र कळत नाही आणि दिवसही कळत नाही. जिथं 6 वाजता कार्यक्रम आहे तिथं रात्री 3 वाजता व्हायला आहे आणि 3चा कार्यक्रम केव्हा होईल घेणाऱ्याला माहित नाही, मला माहित नाही. याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे, आता नाही तर कधीच नाही. आणि हे शेवटचं आणि पहिलं आंदोलन म्हणून मराठा समाज करोडोच्या संख्येने एकत्र आला. रातपाट एक करावी लागली तरी चालल, आणखीन काही दिवस झुंजायची वेळ आली तरी चालल. झुंजायचं असं मराठ्यांनी घराघरातल्या ठरवलं आणि सामान्य मराठा या आंदोलनात उतरला. काय आरक्षण फिरक्षण मिळालं काय? हा, आणि सकाळपासून तुम्ही उपाशी बसलात दाखीन कोण? तेच दाखी बिगर कामावरच आरडा करायला सवय लागली आपल्याला. ज्याच्यात खरं आपलं हित आहे त्याच्यात आरडा, ज्याच्यात हित नाही त्याच्यात गप्प बसत आहे. ज्याच्यात हित आहे आरडावारडा करायचं बाजूला का जाते. मीडियाचे बांधव सगळ्या महाराष्ट्राला दाखवायला लागलेत तुम्हाला. वाशीत इतक्या रातचे मराठी एकजुट दाखवायला लागलेत. तिथं तुम्ही आरडाणार दाखवू नको म्हणून, मग जिथं हित आहे तिथं आरडाणार दाखवू नको म्हणून, आणि जिथं हित नाही तिथं गप्प बसणार. तेच का तुमच्या तोंडाला मुंग्या आल्यात? जे नाही ते मोठे केले. लय राग यायला लागला ना तुम्हाला आता. जे नाही ते मोठे केले, नेत्याच्या पॉम्पलेट चिटकेव, नेत्याचे बोर्ड बांध. आमच्या बापजाद्यांनी यांना मोठं केलं का? तर पुढे चालून जर आपल्या लेकराला काही अडचण आली ती मदत करील आपला म्हणून मराठ्यांनी त्याला मदत केली. 70 वर्षातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्याला या मराठ्यांनी मोठं केलं. कधी काळी हा आपल्या मुलाच्या कामाला येईल म्हणून मराठ्यांनी यांना ताकदीने मदत केली. ज्या दिवशी खरी मराठ्यांच्या लेकरांना गरज लागली त्या दिवशी मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात हाच नेता उतरला ज्याला तुम्ही. तर मनोज जरांगे यांची ही सभा सुरू आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक.